विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी। भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। भाजपकडून 3 उमेदवार जाहीर। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं बाकी। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज। जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांचं नाव आघाडीवर। बीडच्या आष्टीमध्ये तरुणाची हत्या केल्याचा आरोप। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। फक्त एकदा बीडला गेलेले अजित पवार कसले पालकमंत्री? नुसती पदं भूषवायची पण कामं करायची नाहीत। अंजली दमानी यांची अजित पवार यांच्यावर जोरदार टीका। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतात। संजय राऊतांचा भाजपसह मित्रपक्षांवर गंभीर आरोप। छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं। काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा गंभीर आरोप। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट। मुंबईतील तापमान 34 अंशांच्या पुढे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी खालावली। मार्च महिन्यामध्येच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा 52.71%वर। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही। बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय। लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार। अज्ञात हल्लेखोरांकडून हाफिज सईदचा साथीदार अबू कताल सिंघीचा खात्मा। भारतामधील अनेक दहशतवादी हल्ल्यात कतालचा सहभाग।